कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई, कीर्ती ताई, ये ना। काय करतेस तू इथे? कुठे काय? अगं गॅस चालूच आहे म्हणून म्हटलं बंद करते। कुठून बंद? मला एक कळत नाही, तुझी ती गॅरेज वाली वहिनी गॅस चालू ठेवून अशी कुठे गेली ग? तिला साधं इतकं कळत नाही असं गॅस चालू ठेवून कुठे जायचं नसतं, काही होऊ शकतं। म्हणून मी गॅस बंद करायला आले होते। बरं झालं केलं, नाही तर प्रसाद खराब झाला असता। काय होणार आहे त्या मुलीचं काय माहित। काय अशी काय बघतेस माझ्याकडे? हे बघ ताई, शिवा मनापासून प्रयत्न करते ग, तर तू प्लीज प्लीज काय? तुला काय वाटतं मी काही करणार होते का इथे येऊन? हे बघ, मला काही हौस नाही हा तिने केलेल्या प्रसादाला हात सुद्धा लावायची। आणि संपदा अगं देवाचा प्रसाद आहे तो, मी खराब करेन असं वाटतंय का तुला? एवढी वाईट समजतेस तू मला? अगं संपदा, अगं तू ना आता खूप परक्यासारखं वागवायला लागलीयस मला, ती गॅरेजवाली आल्यापासून। हे बघ संपदा, एक लक्षात ठेव, मी बहीण आहे तुझी, आणि या घरात मी आधीपासून आहे, ती नंतर आलीये, कळलं ना? ताई, म्हणून मी तुला प्लीज म्हणाले ना। अगं तुला माहितीये ना की काकू ऑलरेडी शिवावर किती चिडचिड करत असते। ताई, मला फक्त एवढंच वाटतं की तिला एक लास्ट चान्स मिळाला आणि आता तो खराब व्हायला नको। होपफुली यावेळेस सगळं नीट होईल। डोंट टेल मी ही टेस्ट आहे? हो, पण तू तयार झालीस ना, म्हणून मग मलाही कॉन्फिडन्स आला। मला सांग, आपण इथे राहणार आहोत? हो, इथेच राहणार आहोत, पण तू काळजी नको करूस। हे बाहेरून असं दिसतंय, पण आतून मोठं आहे। तू बघ हवं तर। मी आलोच। चलूया? काहीही बोलशील म्हणजे? बाहेरून छोटा आहे, आतून मोठा आहे, अलीबाबाची गुफा आहे ती? बघितलंच दिव्या, म्हणून मी म्हणत होतो की तुला नाही जमणार। एक काम करू आपण, हे नको करा। आपण आत्ता इकडनं जाऊ, मी बाबांना फोन करतो आणि सांगून देतो की माझ्या आणि माझ्या बायकोला हे असलं काही करायला जमणार नाही, म्हणजे नाही। काय फालतू समजून ठेवलाय का त्यांनी मला? चल परत जाऊ आपण। नाही नाही, वेट, थांबूयात आपण। नक्की? हो। पण हे डेंजर आहे। हा, पण आतून बरं असेल कदाचित। हा, बाहेरून छोटं दिसतंय, पण आता तू म्हणतोयस तर असेल मोठं। ठीक आहे, मी आलोच। या टेस्टच्या नादात काय करायला लागतंय देव जाणे। काय स्वप्न बघितली होती। आता मी कुठेतरी फॉरेनला असायला हवे होते, पण ऑप्शन काय आहे? टेस्ट नाही दिली तर ह्याच्या घरचे ऐकणार नाही। काय बिंडोक घरचे, एवढा पैसा असून काय उपयोग जर डोक्यात मेंदूच नसेल तर? आईला कॉल करू का? पण केला तरी काय बोलू? नको, त्यापेक्षा ह्याच्या घरच्यांशी मीच एकदा बोलून बघते। दिव्या, चल ना पटकन। अगं ते आपल्याला फ्री ग्रूमिंग किट्स देणार आहेत। ऐक ना, तू तुझ्या वडिलांना फोन कर, मी बोलते त्यांच्याशी। काय? हे दिव्या, तू वेडी झाली आहेस का?
हे बघ, ही असली चूक नको करूस बर का. ते ऐकून घेणाऱ्यातले नाहीयेत. मी खूप चांगलं ओळखतो माझ्या वडिलांना. प्लीज. अरे बोलू तर दे, तू आधीच का ठरवतोयस? अगं मी 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 काय सांगतोय, मी फ्रेश होते आधी, हात जाऊन फ्रेश झाले की तू फोन लावून दे, मग आपण बोलू. म्हणजे मी बोलते. दिव्या, नाही तिथं डोकं बरोबर चालतं हिचं. चंदन, हा आलो. ही पण छान आहे खरं तर. शिवा बाळा, अगं सकाळी मी विसरले. ही घे साडी, ही नेस. घे. पण हे कशाला एवढं? ही साडी तुला छान दिसेल, तू हीच नेस आज. हो, पण ते प्रसादाचं पण आहे ना. शिवा, अजिबात काळजी करू नकोस. मला पूर्ण विश्वास आहे की तू सगळं नीट करशील. हे देवदर्शन, हा प्रसाद घरात आलेल्या प्रत्येक सुनेसाठी खूप महत्वाचा ठरलाय आणि तुझंही सगळं चांगलं होईल. काळजी करू नकोस. बरं, ही साडी नेसून मात्र खाली आहे हा, म्हणजे सीताईला खूप आनंद होईल. हा, त्याचं कारण तुला तू खाली आलीस ना की कळेलच. पण माझं ऐका, ही साडी नेस. काकू, हा, मला ना तुम्हाला थँक्यू बोलायचंय. अगं काय वेडी आहेस का? थँक्यू काय? या घरात आल्यापासून ना भाऊंनी मला खूप सपोर्ट केला, पण या घरातलं काम समजावण्यापासून ते माझ्या बाजूने उभं राहण्यापर्यंत तुम्ही मला नेहमी साथ दिली, त्यासाठी थँक्यू. त्यामुळे ना मला कधी आईची आठवण नाही आली खरंच. म्हणजे आधी मला असं वाटत होतं की मी या घरात आले तर सगळेच आता माझ्याशी असंच वागतील, पण तुम्ही आणि संपदा नेहमी माझ्या बाजूने आहात. त्यामुळे ही शिवा तुमच्यासाठी काय पण करेल. तुम्ही फक्त सांगा काय करायचं. शिवा, हे ना माझं कर्तव्यच आहे. आणि मी जेव्हा नवीन लग्न करून आले होते ना, तेव्हा सीताईने पण मला असंच सगळं समजावून सांगितलं होतं. हा, आता तिला थोडं कडक वागावं लागतंय, पण मला खात्री आहे की वेळ आली ना की ती तुला सगळं समजावून सांगेल. तू काळजी करू नकोस. चल, आता ही साडी नेस आणि लवकर तयार होऊन ये. आम्ही वाट बघू. ये. काही सांगितलं तरी ही बाई ऐकायलाच तयार नाही. काय करू समजत नाही. डोकं फोडू हिच्या समोर. झालंय चंदन माझं, लाव फोन. दिव्या, ऐक ना, मी काय म्हणतो, राहू दे ना, कशाला उगाच फोन करायचा. अगं मी बोललो अगं बाबांशी, ते खूप चिडलेत, ते नाही ऐकणार. तू आधीच का ठरवतोयस? बोलू तर दे मला. काय बोलणार आहेस तू? चंदन, मी सून आहे त्यांची. मी घरी आले होते तेव्हा किती छान वागले होते माझ्याशी. मी करते व्यवस्थित हँडल. तू लाव फोन. ठीक आहे, लावतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.